हरि ओम मंडळी. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिहृद्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. हरिः ओम. काल आपण वेगवेगळ्या विभूती पाहिल्या, त्याच्याच पुढे चालू असणारा पुढचा भाग आज आपण बघणार आहोत. श्लोक 33 ते 42, अध्याय 10, श्लोक 33 ते 42. आता अकारादी विभूती 33व्या श्लोकामध्ये सांगितलेल्या आहेत. काय म्हणतात बघा. अक्षराणामकारोऽस्मि द्वंद्वः सामासिकस्य च अहमेव अक्षयः कालो धाताहं विश्वतो मुखः. काय काय गोष्टी त्यांनी बरोबर शोधून काढल्या आहेत. अक्षराणाम अकारोस्मी, अक्षरांमध्ये जो पहिल्यांदा येतो अकार, या स्वरापासून आपली वर्णमाला सुरू होते. तर त्या वर्णमालेतला पहिला जो अकार आहे तो मी आहे. अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, त्यातला तो अकार, ती भगवंताची विभूती आहे. द्वंद्व हा सामासिकस्य च, समासांमधला द्वंद्व समास मी आहे, कारण त्याच्यामध्ये दोन्ही पदं समान महत्त्वाची असतात, म्हणून तो समास ही माझी विभूती आहे. अहमेव अक्षयः कालः, काळाचाही काळ असणारा अक्षय असा जो काळ आहे, ज्याचा कधी क्षय होत नाही, तो काळ मी आहे. धाता अहम विश्वतो मुखः, सर्व बाजूंनी मुख असणारा, परिणामी सगळ्यांवर लक्ष ठेवणारा, सगळ्याच बाबतीत ज्याचं लक्ष आहे असा जो विश्वतोमुख जो आहे तो मी आहे. म्हणजेच ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाला सर्वतोमुख म्हणतात. त्याला 4 मुख आहेत, त्याचं सगळीकडे लक्ष असतं. तर तो माझी विभूती आहे. आता पुढचा श्लोक. मृत्यु सर्व हरश्चाहम उद्भवश्च भविष्यताम. सर्व हरहा मृत्यू अहम, संपूर्ण सगळं हरण करून घेणारा जो मृत्यू आहे ती माझी विभूती आहे. तशीच उद्भवहाच भविष्यताम, उत्पन्न होणाऱ्या सगळ्या गोष्टींमध्ये उद्भव नावाची जी अवस्था आहे ती माझी विभूती आहे. कीर्ती श्रीर्वाक्च, कीर्ती ही कीर्ती आणि श्री आणि वाक आणि स्मृती आणि मेधा आणि धृती आणि क्षमा इथे सांगितलेले आहे. कीर्ती श्रीही वाक्च स्मृती मेधा धृती क्षमा नारीणाम. स्त्रियांमध्ये असणाऱ्या गुणधर्मांपैकी कीर्ती हा गुणधर्म, श्री म्हणजे लक्ष्मी किंवा सौंदर्य हा गुणधर्म, वाक म्हणजे वाणी हा गुणधर्म, स्मृती म्हणजे स्मरणशक्ती हा गुणधर्म, मेधा म्हणजे बुद्धी, धृती म्हणजे धैर्य आणि क्षमा म्हणजे क्षमाशीलता, हे सगळे गुणधर्म जे आहेत स्त्रियांमध्ये असतात त्या सगळ्या गुणांमध्ये माझी विभूती आहे असं भगवंत सांगतात. बृहत्साम तथा सामनाम गायत्री छंदसामहम. सामांमध्ये म्हणजे गाण्यात योग्य असे जे साम आहेत त्या सामांमध्ये म्हणजे सामयोगातल्या श्लोक किंवा ऋचा, त्याच्यातला बृहत्साम नावाची जी ऋचा ती माझी विभूती आहे. गायत्री छंदसामहम, जेवढे म्हणून छंद आहेत, जेवढे म्हणून काय म्हणतात त्याला आपण गणवृत्त आहेत, अक्षरवृत्त आहेत, गणवृत्त आहेत, त्यामध्ये गायत्री नावाचा छंद तो मी आहे, ती माझी विभूती आहे. मासाना मार्गशीर्षोहम, महिन्यांमधला मार्गशीर्ष महिना ही माझी विभूती आहे. कारण काय तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये पिकं हातात येतात
शेतामध्ये पेरलेली पिकं हातामध्ये येतात, जी वर्षभर सगळ्यांचं पोषण करतात. ती क्षमता मार्गशीर्ष महिन्यामध्ये आहे. आणि पूर्वी म्हणजे महाभारत काळामध्ये आपला भारतीय वर्षारंभ हा मार्गशीर्षामध्ये होत असे. आता चैत्रात होतो, तर तेव्हा मार्गशीर्ष महिन्यामध्ये, म्हणून मार्गशीर्ष महिना ही माझी विभूती आहे. ऋतूनाम कुसुमाकर, हा ऋतूंमध्ये सर्वश्रेष्ठ असणारा ऋतू म्हणजे वसंत ऋतू. कुसुम आकर, कुसुम म्हणजे फुलं, आकर म्हणजे त्याचा साठा किंवा भरघोस फुलं ज्या ऋतूमध्ये येतात तो ऋतू, त्याला वसंत ऋतू म्हणतात. आणि तो वसंत ऋतू म्हणजे माझी विभूती आहे असं भगवंत सांगतात. द्यूतम छलयतामस्मी, छलयताम म्हणजे फसवणूक करणारा, कपटाने इतरांचं राज्य वगैरे घेणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्यात सर्वात श्रेष्ठ असणारं जे आहे ते द्यूत. कपटामध्ये सर्वात श्रेष्ठ कपटी ते आहे द्यूत, आणि ते द्यूत माझी विभूती आहे. तेजहा तेजस्विनामहम, प्रभावशाली लोकांमध्ये जे तेज असतं ते तेज ही माझी विभूती आहे. जयोस्मी व्यवसायोस्मी सत्वं सत्ववतामहम. व्यवसाय हा निश्चयात्मक बुद्धी, निश्चयात्मक बुद्धी म्हणजे व्यवसाय. या व्यवसायामधली निश्चयात्मक बुद्धी जी आहे ती जया हा अस्मी. त्यामुळे जो जय मिळतो तो मी आहे, ती माझी विभूती आहे. सत्वम सत्ववतामहम, आणि सत्ववान लोकांमधलं जो सत्वगुण आहे, सत्वगुणाचं महात्म्य आहे, ती माझी विभूती आहे. वृष्णीनाम वासुदेवोस्मी, वृष्णींमधला मी वासुदेव आहे. वृष्णी म्हणजेच यादव कुळ, यादव कुळांमधला मी श्रेष्ठ आहे किंवा ती माझी विभूती आहे. पांडवानाम धनंजय, हा पांडवांमधला अर्जुन मी आहे, ती माझी विभूती आहे. अर्जुन माझी विभूती आहे. मुनीनामपि हम व्यास, हा मुनींमध्ये सर्वश्रेष्ठ मुनी जे व्यास आहेत ती माझी विभूती आहे. खरं तर व्यास हे भगवंताचेच अंशावतार आहेत, त्याच्यामुळे ती त्यांची विभूती आहे. कवीनाम उशना कवी, ही कवी म्हणजे काय म्हणायचं त्याला, बुद्धिमान, पण निश्चितपणे त्यांना सगळ्या गोष्टी सांगता येतात असे पंडित असे जे आहेत त्या, किंवा त्याला आपण म्हणू विचारवंत पंडित असे जे असतात, त्यांच्यामध्ये उशना नावाचा जो पंडित आहे म्हणजेच शुक्राचार्य, ज्यांनी संजीवनी विद्या शोधली आणि ती उपयोगात आणली. सगळ्यात पहिल्यांदा संजीवनी विद्येचे संशोधक असणारे ते उशना म्हणजे शुक्राचार्य, ती माझी विभूती आहे असं सांगितलं त्यांनी. शास्त्रीय सिद्धांत योग्य प्रकारे जाणतात त्यांना कवी म्हणावं, आणि त्यामध्ये शुक्राचार्य हे श्रेष्ठ आहेत आणि ते माझी विभूती आहेत. या सगळ्या प्रातिनिधिक विभूती आहेत, म्हणजे त्या गोष्टीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या. मी प्रत्येक वेळेला आपण हे पाहिलेलं आहे, कोणकोणत्या गोष्टींचं प्रतिनिधित्व करणाऱ्या. सामवेदादी, शंकरादी, बृहस्पत्यादी, भृगु आदी, अश्वत्थादी, उच्चैश्रवादी, वज्रादी, अनंतादी, प्रल्हादादी, पवनादी, योग आध्यात्मिक विद्या, अकारादी, मृत्यू आदी, बृहत्सामादी, द्यूतादी, अशा सगळ्या विभूती आपण भगवंतांच्या प्रातिनिधिक विभूती पाहिल्या. आता अजून पुढे आहेत 38-39 दंडोदमयतामस्मी नीतिरस्मी जिगीषिताम. दंडोदमयताम अस्मी, जे शासन करणारे असतात, ज्यांच्या हातात दंड असतो, त्यांचा तो दंड किंवा त्यांची दंड करण्याची क्षमता ही माझी विभूती आहे. नीतिरस्मी जिगीषिताम, ज्यांना जिंकण्याची दुर्दम्य इच्छा असते
त्यांच्यामध्ये असणारी नैतिकता ही माझी विभूती आहे. अनैतिकतेने जे जिंकतात त्यांना जिंकले असं म्हणता येत नाही, पण जे नैतिकतेने जिंकतात आणि जिंकण्याची दुर्दम्य इच्छा असते त्यांची जी नैतिकता असते ती नैतिकता म्हणजे माझी विभूती आहे. मौनंचैवास्मि गुह्यानाम, ज्या गोष्टी गुप्त ठेवायच्या आहेत त्या गुप्त ठेवण्याच्या गोष्टींच्या बाबतीत सर्वात श्रेष्ठ आहे मौन, आणि ते मौन ही माझी विभूती आहे. जो गुप्त गोष्टी मौन ठेवतो, कुठेही व्यक्त करत नाही, ती विभूती माझी आहे. ज्ञानम ज्ञानवतामहम, ज्ञानी माणसाचं जे ज्ञान आहे ती माझी विभूती आहे. यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहम अर्जुन, जिथे जिथे सर्व भूतांचं बीज म्हणवलं जातं ते बीज ते मी आहे. प्रत्येक भूताचं जे बीज आहे ते मी आहे. न तदस्ति विना यत् स्यात् मया भूतं चराचरं, त्याच्याशिवाय या चराचर सृष्टीमधलं कोणतंही भूत मात्र निर्माण होत नाही किंवा त्याचं अस्तित्व असत नाही. सर्व भूतांच्या उत्पत्तीचे कारण असणारे बीज ती माझी विभूती आहे, कारण चराचरातील एकही भूत असे नाही जे माझ्याशिवाय अस्तित्वात आहे. ते माझ्यामुळे, माझ्यासह, माझ्यामध्ये ओतप्रोत असंच अस्तित्वात आहे असं भगवंत सांगतात. आता श्लोक 20 ते 39 या श्लोकांमध्ये एकूण 82 विभूती सांगितलेल्या आहेत या भगवद्गीतेमध्ये, आणि त्या सगळ्या प्रातिनिधिक विभूती आहेत. प्रतिनिधित्व करणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींचं प्रतिनिधित्व करणं. कारण अर्जुनाने प्रश्नच असा विचारला आहे की मी कोणत्या देशी, कोणत्या काळी, कोणत्या स्थितीत, कोणत्या परिस्थितीत वगैरे वगैरे तुझं चिंतन करू. तर मग आता ह्या सगळ्या प्रातिनिधिक विभूती सांगितल्या. किमान एवढ्या तरी विभूती, 85 विभूती आत्तापर्यंत सांगितल्या, तेवढ्यात तरी तू चिंतन कर, मग बाकीच्या तुला आपोआप कळतीलच. बीज हातात आलं की वृक्ष हाती येतोच, त्याप्रमाणे त्या तुला कळतीलच असं भगवंत सांगतात. आता 40, 41, 42 हे शेवटचे जे 3 श्लोक आहेत या अध्यायाचे, त्यामध्ये भगवंतांच्या विभूतींचं अनंतत्व म्हणजे त्या किती आहेत त्याची गणना करता येत नाही असं सांगितलेलं आहे. आता बघा, नान्तोस्ति मम दिव्यानां विभूतीनां परंतप, माझ्या विभूतींना अंत नाही रे अर्जुना. हरी अनंत, हरिकथा अनंता. हरी स्वतः अनंत आहे, त्याच्यामुळे हरिकथा पण अनंत आहेत, त्याला काही अंत नाही. एष तूद्देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया, माझ्या या संपूर्ण विभूतींचा विस्तार मी तुला उद्देशतः प्रोक्तः, अत्यंत थोडक्यात, उद्देशतः म्हणजे अत्यंत थोडक्यात तुला सांगितलेलं आहे. कारण तू म्हणालास मला सांग विभूती, तर मी जे सांगत बसलो तर त्या अनंत आहेत, अनंत काळपर्यंत चालतील, संपणारच नाहीत, म्हणून मी त्या थोडक्यात तुला सांगितलेल्या आहेत. यद यद विभूतिमत् सत्वम श्रीमद ऊर्जितमेव च, थोडक्यात म्हणजे अगदी आणखी थोडक्यात सांगतो. आधी तर मी तुला 85 विभूती सांगितल्या माझ्या, पण आता त्याहीपेक्षा आणखी थोडक्यात सांगतो. काय म्हणजे तुला चिंतन करायचं आहे ना, तर चिंतनासाठी अगदी थोडक्यात सांगतो. यद यद विभूतिमत् सत्वम, जे जे विभूतीयुक्त, ऐश्वर्ययुक्त आहे, सत्व म्हणजे भूत किंवा सांसारिक कोणतीही गोष्ट, कशी विभूतिमत, ज्याच्यामध्ये माझ्या विभूती आहेत अशी जी जी गोष्ट आहे. श्रीमद ऊर्जितम एवच, जी जी गोष्ट श्रीमत आहे म्हणजे कांतिमान आहे, सौंदर्यवान आहे, वैशिष्ट्यवान आहे अशी, आणि ऊर्जितम एव शक्तियुक्त, ऊर्जायुक्त आहे, शक्तियुक्त आहे. तत्तद एव अवगच्छ, त्या त्या गोष्टीला तू जाण. मम
तेजोंश संभवम. माझ्या तेजाच्या एका छोट्याशा अंशाद्वारे ती गोष्ट निर्माण झालेली आहे, ती अभिव्यक्त झालेली आहे. संभवचा अर्थ निर्माण होणे आणि संभवचा अर्थ अभिव्यक्त होणे, दिसणे. तर जिथे जिथे तुला विभूती युक्त असं गोष्ट दिसेल, जिथे जिथे तुला कांतिमान, तेजस्वी, सौंदर्ययुक्त गोष्ट असेल, जिथे जिथे शक्तिमान, ऊर्जावान अशी गोष्ट दिसेल, तत्तद एव अवगच्छत्वम मम तेजोंश संभवम. माझ्या तेजाच्या एका छोट्याशा अंशातून ती अभिव्यक्त झालेली वस्तू आहे असं तू समज. अथवा बहुनैतेन किम ज्ञातेन तवार्जुन. किंवा एवढं फार सगळं काही तुला जाणून घेण्याची अर्जुना काय गरज आहे? बहुना एतेन किम ज्ञातेन तव अर्जुन. अरे अर्जुना, तुला आता ज्ञान झालेलं आहे, त्याच्यामुळे हे बाकीचं सगळं जाणून घेण्याची तुला आता काय गरज आहे? विष्टभ्य अहम इदम कृत्स्नम एकांशेन स्थितो जगत. एवढंच जाणून घे. त्याच्याहीपेक्षा आणखी थोडक्यात सांगतो. आधी 85 विभूती सांगितल्या मुख्य. मग सांगितलं की माझ्या विभूतींना काही अंत नाही. मग सांगितलं की जिथे जिथे तुला कांतिमान, शक्तिमान, ऊर्जावान दिसेल ते माझ्या एका अंशापासून निर्माण झालं. हे आणखी थोडक्यात करून सांगितलं. आता त्याच्याहीपेक्षा आणखी त्याचा आकस करून सांगितलेलं, म्हणजे आणखी थोडं अल्प करून सांगितलेलं आहे. काय सांगितलं आहे? विष्टभ्य अहम इदम कृत्स्नम. विष्टभ्य धारण करून, मी हे सगळं धारण केलं आहे. इदम कृत्स्नम, हे सगळं, हे संपूर्ण मी विश्व धारण केलं आहे. कसं? एकांशेन स्थितो जगत. माझ्या एकूण विस्ताराच्या एकाच अंशामध्ये हे संपूर्ण जगत मी धारण करून आहे. एवढं जरी तू समजून घेतलंस तरी तुला आणखी बाकी काही जाणून घ्यायची गरज नाही. बघा, म्हणजे आधी मोठं करून मग पुन्हा लहान करत शेवटी फक्त एवढंच सांगितलं की हे संपूर्ण जगत माझ्या एकूण विस्ताराच्या अगदी छोट्याशा एका अंशामध्ये समावलेलं आहे. एवढं तू समजून घे, म्हणजे तुला चिंतन करायला इतरत्र पाहण्याची गरजच नाही. माझा जो विस्तार आहे तो अनंत आहे. त्याच्या ज्या विभूती आहेत त्या विस्तारा इतक्याच अनंत आहेत. कशाला जातो एवढा विस्तार बघायला? एवढं बघ म्हणजे तुझं काम झालं, असं भगवंत अर्जुनाला सांगतात. मग आता ज्ञानेश्वर या 3 श्लोकांवर खूप छान भाष्य करतात. ते काय म्हणतात बघा. येरा माझ्या विभूती विस्तारांसी काही, येथ सर्वथा लेख नाही. म्हणून परिससी तू काही, आम्ही सांगो किती. माझ्या या सगळ्या उर्वरित विस्ताराला, विभूती विस्ताराला अंत नाही, लेख नाही. त्याला लिहू शकत नाही, म्हणजे त्याला अंत नाही, मर्यादित नाही आहेत त्या. म्हणून परिसेसी तू काही, आम्ही सांगू किती. आणि तू किती ऐकशील आणि मी तरी किती सांगू? त्याला काही मर्यादा नाही. त्याच्यामुळे तू फार काही ऐकूही नको, मी फार काही सांगतही नाही. या लागी एक हेळा तुझं, दाऊ आता वर्म निज. तरी सर्व भूतांकुरे बीज, विरूढत असे ते मी. या लागी एक हेळा तुझं. एक हेळा म्हणजे एकाच वेळी, एकदाच तुला सांगतो, एकच सांगतो. सगळ्यांचं, सर्व गोष्टींची एक गोष्ट तुला सांगतो. काय? दाऊ आता वर्म निज. माझं वर्म गुपित तुला मी सांगतो. काय गुपित? तरी सर्व भूतांकुरे बीज, विरूढत असे ते मीच सगळ्यांच्या बीजांच्या रूपाने सर्वत्र विस्तार पावतो आहे. एवढं फक्त लक्षात ठेव, बाकी काहीही पाहायची गरज नाही. म्हणून साने थोरे न म्हणावे. म्हणून कुणाला लहान कुणाला मोठं म्हणायचं नाही. उच्च नीच भाव सांडावे. कोणी वरचा कोणी खालचा हा भाव मनामध्ये राहू देऊ नये, तो सोडून द्यावा.
एक मीची ऐसे मानावे वस्तुजाता ते. संपूर्ण वस्तुजातांमध्ये, संपूर्ण भूतमात्रांमध्ये, संपूर्ण चराचरामध्ये एक मीची ऐसे मानावे. सर्वत्र मीच भरून राहिलेला आहे असं मानावं. वासुदेव सर्वम असं म्हणावं आणि चिंतन करावं. मी भृगु ऋषींचं करू का उशना ऋषींचं करू का व्यासांचं करू, कशाला विचार करायचा. सर्वत्र तेच भरलेले आहेत. वासुदेव हा सर्वम. नारद नकोन, काहीच नकोन, कोणीच नको. सर्वत्र वासुदेव भरलेला आहे. एवढ्या एका गोष्टीचं चिंतन केलं तरी पुरे. असं आहे, लहान मुलाला समजावून सांगायचं तर आधी त्याच्या आवडीचं जे आहे ते सांगावं लागतं. त्यांनी जे पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे, त्याला जे आवडतं ते, आणि मग हळूहळू आपल्याला जे पाहिजे ते त्याला सांगावं लागतं. तसं भगवंतांनी अर्जुनाच्या बाबतीत केले. आधी 85 मुख्य विभूती सांगितल्या, मग हळूहळू करत एवढंच सांगितलं की वासुदेव हा सर्व, मी एवढं लक्षात ठेव, मग काही करायची गरज नाही. आता 41वा जो श्लोक आहे त्याच्याबद्दल ज्ञानदेव काय म्हणतात बघा. जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वसती आली या ठाया, ते ते जाण धनंजया विभूती माझी. तुला माझ्या विभूतीच पाहिजे आहेत ना. मग जेथ जेथ संपत्ती आणि दया, जिथे जिथे श्री आहे आणि दया म्हणजे ऊर्जा आहे, दोन्ही वसती आलिया ठाया, या दोन्ही गोष्टी एकत्र वस्तीला आलेल्या आहेत, म्हणजे एकत्रित नांदत आहेत. ते ते जाण धनंजया विभूती माझी. ती प्रत्येक वस्तू, ती गोष्ट, ती व्यक्ती, ते ठिकाण, ते काळ, ते स्थान, ही माझी विभूती आहे असं तू समजावंस. आता शेवटचा जो श्लोक आहे, विष्टभ्य अहम इदम कृत्स्नम एकांशेन स्थितो जगत, त्याच्याबद्दल ज्ञानेश्वर काय म्हणतात बघा. अथवा एकले एक बिंब गगनी, परिप्रभा फाके त्रिभुवनी, तेवी एकाकियाची सकळजनी आज्ञा पाळीजे. बघ रे बाबा, एकले एक बिंब गगनी, गगनामध्ये एकच सूर्यबिंब प्रकाशत असतं. परिप्रभा फाके त्रिभुवनी, पण त्याची प्रभा त्रिभुवनामध्ये फाकते. तेवी का एकाकियाची सकळजनी आज्ञा पाळीजे, आणि संपूर्ण लोक, त्रैलोक्य त्याची आज्ञा पाळतात, म्हणजे त्याच्या आज्ञेप्रमाणे चालतात. तया ते एकले झणी म्हण. मग त्याला एकटं म्हणावं का? त्याला जर एकटं म्हणावं तर तो निर्धन या भाषा नेणं, तो निर्धन आहे असं म्हणता येत नाही. सगळे त्याची आज्ञा पाळतात म्हणजे त्याच्याकडे धन आहे, त्याला निर्धन म्हणता येणार नाही. मग त्याला दृष्टांत, पुन्हा आणखी एक दृष्टांताला दृष्टांत दिला आहे. काय कामधेनू सवे सर्वस्व हन. कामधेनू चालते रस्त्यानी, तिच्याबरोबर ती जे जे आपल्याला देते ते सगळं चालतं का? चालत असे. त्या कामधेनूबरोबर काही त्या सगळ्या गोष्टी तिच्या मागं फिरत नाहीत. मग काय होतं? तिये ते जे जेधवा जो मागे, ते ते एक सरेची प्रसवो लागे, तेवी विश्वविभव त्या आंगे होऊनी असती. ती जेव्हा कोणी तिच्या पुढे काही याचना करतं तेव्हा त्याच क्षणी, त्याच वेळी ती वस्तू त्याला ती देते. ती काही तिच्या मागं येत असते आणि ती म्हणत नाही की ह्याच्यातून उचलून घे म्हणून. जेव्हा कोणी काही कामना केली तेव्हा ती त्याला ती देते. एक सरेची प्रसवे, त्याच वेळी ती प्रसवते आणि त्याला देते. त्याप्रमाणे तेवी, त्याप्रमाणे विश्वविभवतया आंगे होऊनी असती. विश्वाचं संपूर्ण वैभव हे भगवंताच्या अंगीच आहे. ते काही त्याला असं त्याच्याबरोबर त्याच्या विभूती चालत नाहीत भगवंताच्या, जशा कामधेनूबरोबर सगळ्या गोष्टी चालत नाहीत. त्याप्रमाणे जेव्हा ज्याला जे द्यायचं तेव्हा त्या क्षणी तो ते देऊन मोकळा होतो. तया ते ओळखाया हेची संज्ञा, ती विभूती ओळखण्याची एक खूण. जे जगे नमस्कारी जे आज्ञा, ज्याची आज्ञा सगळं जग पाळतं. ऐसे आथी ते जाण प्राज्ञा अवतार माझे. असे जे लोक असतात ते माझाच अवतार आहे, ते माझाच विभूती आहे हे जाणावं. आणि सिनाना ही विभूती
मज अपाराते मविसील किती, म्हणून किंबहुना सुभद्रापती असो हे जाणणे. अरे सिनाना इही विभूती, सिनाना विविध विविध प्रकारच्या या माझ्या विभूती आहेत. मज अपाराते मविसील किती, अरे मी अपरंपार आहे, अनंत आहे. त्याला तू मोजशील किती, मापशील किती, त्याचं माप कसं करशील. त्याला मापता येत नाही, मोजता येत नाही. मविसील म्हणजे मापणे, मोजमाप करणे. त्याचं मोजमाप किती करशील. म्हणून किंबहुना सुभद्रावती असं हे जाणणे. म्हणून तू ते जाणण्याच्या फंदात काही पडू नको. मी तुला एक सोपी गोष्ट सांगितली ती कर. आता पै माझेनी एके अंशे, लक्षात घे, माझ्या एका अंशानी हे जग व्यापिले असे, हे संपूर्ण जग व्यापलेलं आहे. याला गी भेदू सांडूनी सरिसे, म्हणून तुझ्या मनातला उंच नीच, आपला परका वगैरे असे जे भेदभाव आहेत ते सगळे सोडून दे. साम्ये भज, साम्याचा स्वीकार कर, समान बुद्धीचा स्वीकार कर, समान तत्वाचा स्वीकार कर आणि माझं कुठेही चिंतन कर, कोणत्याही स्वरूपात चिंतन कर, तुझं चिंतन होणार, असं भगवंत त्याला सांगतात. या ठिकाणी हा विभूती योग संपलेला आहे. आज आपण 10वा अध्याय पूर्ण केलेला आहे. त्यामुळे 10व्या अध्यायाचे उर्वरित जेवढे श्लोक आहेत आजचे ते सगळे आपण म्हणणार आहोत आणि त्याच्यानंतर गीता पीयूष म्हणायचं आहे आणि थांबायचं आहे. सुरू करूया. अक्षराणामकारोऽस्मि द्वन्द्वः सामासिकस्य च, अक्षराणामकारोऽस्मि द्वन्द्वः सामासिकस्य च, अहमेवाक्षयः कालो, अहमेवाक्षयः कालो, धाताहं विश्वतो मुखः, धाताहं विश्वतो मुखः, मृत्युः सर्वहरश्चाहं, मृत्युः सर्वहरश्चाहम्, उद्भवश्च भविष्यताम्, उद्भवश्च भविष्यताम्, कीर्तिः श्रीर्वाक्च नारीणां, कीर्तिः श्रीर्वाक्च नारीणां, स्मृतिर्मेधा धृतिक्षमा, स्मृतिर्मेधा धृतिक्षमा, बृहत्साम तथा साम्नां, बृहत्साम तथा साम्नां, गायत्री छन्दसामहं, गायत्री छन्दसामहं, मासानां मार्गशीर्षोऽहं, मासानां मार्गशीर्षोऽहं, ऋतूनां कुसुमाकरः, ऋतूनां कुसुमाकरः, द्यूतं छलयतामस्मि, द्यूतं छलयतामस्मि, तेजस्तेजस्विनामहं, तेजस्तेजस्विनामहं, जयोऽस्मि व्यवसायोऽस्मि, जयोऽस्मि व्यवसायोऽस्मि, सत्वं सत्ववतामहं, सत्वं सत्ववतामहं, वृष्णीनां वासुदेवोऽस्मि, वृष्णीनां वासुदेवोऽस्मि, पाण्डवानां धनञ्जयः, पाण्डवानां धनञ्जयः, मुनीनामप्यहं व्यासः, मुनीनामप्यहं व्यासः, कवीनामुशना कविः, कवीनामुशना कविः, दण्डो दमयतामस्मि, दण्डो दमयतामस्मि, नीतिरस्मि जिगीषतां, नीतिरस्मि जिगीषतां, मौनं चैवास्मि गुह्यानां, मौनं चैवास्मि गुह्यानां, ज्ञानं ज्ञानवतामहं, ज्ञानं ज्ञानवतामहं, यच्चापि सर्वभूतानां, यच्चापि सर्वभूतानां बीजं तदमहम् अर्जुन, बीजं तदहमर्जुन,
न तदस्ति विना यत् स्यान् न तदस्ति विना यत् स्यान् मया भूतं चराचरं मया भूतं चराचरं नान्तोऽस्ति मम दिव्यानां नान्तोऽस्ति मम दिव्यानां विभूतीनां परन्तप विभूतीनां परन्तप एष तुद्देशतः प्रोक्तो एष तुद्देशतः प्रोक्तो भूतेर्विस्तरो मया विभूतेर्विस्तरो मया यद्यद् विभूतिमत्सत्त्वं यद्यद् विभूतिमत्सत्त्वं श्रीमदूर्जितमेव च वा श्रीमदूर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वं तत्तदेवावगच्छत्वं मम तेजोंशसम्भवं मम तेजोंशसम्भवम् अथवा बहुनैतेन किञ्ज्ञातेन तवार्जुन किञ्ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्यामहमिदं कृत्स्नम् एकांशेन स्थितो जगत् ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे विभूतियोगो नाम 10मोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु। हरिः ओम। आता गीता पीयूष मधला श्लोक वाचू आणि थांबूया। कोठे देवासी चिंतू जरी म्हणसी असे ऐक माझ्या विभूती संक्षेपे अर्जुना मी तुझ गुज कथितो मी असे सर्वभूती मी धाता विष्णू मी श्री शिव रवी निगमी साम मी विश्वरूप माझी सर्वत्र सत्ता जगी असुनी असे दिव्य माझे स्वरूप। मी म्हणलं ना 85 विभूती आणि मग नंतर हळूहळू त्याला कमी कमी करत जिथे जिथे माझं तेज आहे जिथे जिथे श्री आहे जिथे जिथे शक्ती आहे जिथे जिथे ऊर्जा आहे तिथे मी आहे असं 2-3 गोष्टीत सांगितलं आणि शेवटी एकाच गोष्टीत सांगितलं की काय एकांशेन स्थित जगत हे संपूर्ण जग माझ्या एका अंशातच समावलेलं आहे असं तू समज। तो संपूर्ण आशय एका श्लोकामध्ये या गीता पीयूषामध्ये किती सुंदर आलाय। पुन्हा एकदा वाचते। कोठे देवासी चिंतू जरी म्हणसी असे ऐक माझ्या विभूती। सुरुवात इथून केली, माझ्या विभूती ऐक, सांगितल्या 85 विभूती। संक्षेपे अर्जुना मी तुझ गुज कथितो मी असे सर्वभूती। तुला एक गुप्त गोष्ट सांगतो, गुपित सांगतो, मी सगळ्या भूतमात्रांमध्ये आहे। मी धाता विष्णू मी श्री शिव रवी निगमी साम मी विश्वरूप। मीच ब्रह्मा आहे, मीच विष्णू आहे, मीच शिव आहे, मीच रवी आहे, मीच वेद आहे, मीच साम आहे आणि मीच विश्वरूप आहे। मी धाता विष्णू मी श्री शिव रवी निगमी साम मी विश्वरूप माझी सर्वत्र सत्ता जगी असुनी असे दिव्य माझे स्वरूप। हरिः ओम। आज इथे थांबू, उद्या 11व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत।